बहीण भावाकडे जाते किंवा भाऊ बहिणीकडे जातो आणि त्यांचं घरी मस्तपैकी रक्षाबंधन होतं. पण कमलाची टीम रक्षाबंधन कसं करते ते तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनीच पहा. इथे पहा, कमलाच्या त्या दोघी जणी धडाडीच्या ज्या कलाकार आहेत, पण त्या रक्षाबंधन कसा सेलिब्रेट करतात ते तुम्ही स्वतःच पहा. मी तुला विचारीन अश्विनी की इथे रक्षाबंधन म्हटलं की भाऊ बहिणीच्या घरी जातो, बहीण भावाच्या घरी जाते, पण इथे वेगळ्या पद्धतीचं रक्षाबंधन होतं. काय सांगशील? वात्सल्य नावातच सगळं आहे. आम्हाला इतकं प्रेम आणि इतकं इन्व्हायटिंग वाटतं ना हे सगळं, आणि इतका उत्साह आहे या सगळ्यांमध्ये. खूप भाऊ मिळाले मला आणि खूप बहिणी मिळाल्या. मला असं वाटत होतं की मला माझ्या घराची आठवण येईल, पण ती तर येतेच आहे, तिथे मी जाणारच आहे संध्याकाळपर्यंत. तोपर्यंत हे सगळे आणि या सगळ्यांनी मिळून रक्षा केल्यावर कोणाची काय हिंमत आहे आपल्याला काही करण्याची, हो की नाही? कसा सेलिब्रेट करतेस तू यांच्याबरोबर तुझं रक्षाबंधन? आत्ता सध्या तर त्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त आम्हाला राखी बांधा, आम्हाला राखी बांधा, आम्हाला राखी बांधा असं आहे. कोणी सांगितलं नाती फक्त रक्ताची असतात? ही नाती आपली आहेत, जी आपण माणुसकी या नात्याने जपली पाहिजेत. आणि जपली पाहिजेत म्हणण्यापेक्षा हक्क दाखवला पाहिजे. आम्ही हक्काने इथे येणार आहोत. आम्हाला यांनी बोलवा नका बोलवू, आम्ही इकडे येणार आहोत नक्की. दीप्तीताई पण आपल्या बरोबर आहे, दीप्तीशाही पण आपण गप्पा मारणार आहोत. दीप्तीताई, जसं मी म्हटलं की रक्षाबंधन म्हटलं की भाऊ बहिणीकडे जातो किंवा बहीण भावाकडे येते, पण इथे हे मी ते बघतेय ते तू स्वतः सांग काय आहे? बघ ना, म्हणजे कुठेतरी या एका तासातच आमचं नातं इतकं छान जोडलं गेलं की त्यांनी मला राखी बांधली, माझी पहिली राखी, आणि एवढ्या आणि इतकं प्रेमाने बांधता येते. आणि म्हणजे मी प्रॉमिस नाही करत आहे, पण मी नक्की ट्राय करेन की पुढच्या वर्षीही इथे यावं, कारण एक वेगळंच नातं जोडलं गेलं आहे. मला वाटतं कलर्स मराठी आणि वात्सल्य फाउंडेशनचं काहीतरी नातं असावं, आणि त्यात आमचं नशीब की आम्हाला इथे येता आलं. सो थँक्यू सो मच कलर्स मराठी, आणि मी नक्की ट्राय करेन पुढच्या वर्षी यायचं आणि माझ्या राख्या. अजून एक गोष्ट आम्हाला कळली की तू स्वतःच्या हाताने काहीतरी करून आणलेलं आहेस या मुलांसाठी. काय आहे ते? अगं, मी लाडू आणलेत स्वतःच्या हाताने नाही, पण मी ह्याच्यासाठी लाडू आणले कारण हे बाळ आहेत सगळेच म्हणजे, आणि मला असं काही न घेता येणं मला आवडत नव्हतं. म्हणून मी त्यांच्यासाठी बुंदीचे लाडू आणलेत तुपातले, तर त्यांना नक्कीच आवडतील. लड्डू खाएंगे ना? आमचा दिवस आम्ही खूप छान अत्यंत सुंदर प्रकारे साजरा केलेला आहे, आणि असं वाटतं हा दिवस संपूच नये. हो, आणि आम्हा दोघींकडनं राजश्री मराठीच्या सगळ्या व्ह्युअर्सना हॅपी रक्षाबंधन. हॅपी रक्षाबंधन. हॅपी रक्षाबंधन. कॅमेरामन फैजानसह शुभांगी साळवे, राष्ट्रीय मराठी.